नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आता आपण पाहणार आहोत टाउन प्लॅनिंग मधला महत्वाचा जो टॉपिक आहे किंवा महत्वाचा सब्जेक्ट म्हणू शकतो आपण की एक नियर अबाउट 50 मार्कापर्यंत जातो हा टॉपिक. म्हणजे 20 ते 25 क्वेश्चन या टॉपिक मधून विचारले जातात. तो टॉपिक आहे मोस्ट वेटिंग टॉपिक जो आहे तो व्हॅल्युएशन. मोस्ट वेटेड ज्याचा आहे तर व्हॅल्युएशन टॉपिक आपण पाहणार आहोत. त्याच्या टर्म्स काय आहेत, त्या सगळ्या डेफिनेशन्स काय आहेत एकदम आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर स्टार्ट करूया. लेट्स स्टार्ट द व्हॅल्युएशन द टॉपिक. तर फर्स्ट ऑफ ऑल आपण बघूया व्हॉट इज व्हॅल्युएशन. ओके, व्हॉट इज व्हॅल्युएशन. व्हॅल्युएशन आपल्याला पाहायचं की व्हॉट इज व्हॅल्युएशन. ओके, डेफिनेशन काय म्हणते बघा. व्हॅल्युएशन इज द टेक्निक. Valuation is the technique of estimation or determining the fair price or value of property. What is valuation? A valuation is the technique. It is एक टेक्निक है. क्या टेक्निक है? Estimation. Sorry. Or determine the fair price or value of property, such as buildings, a factory, other engineering structures of various types, land, etc. लक्षात येते का? काय म्हणते? व्हॅल्युएशन इज द टेक्निक ऑफ एस्टिमेशन और डिटरमाइनिंग द फेअर प्राइस और वैल्यू ऑफ प्रॉपर्टी सच एज बिल्डिंग्स, फैक्ट्री, अदर इंजीनियरिंग स्ट्रक्चर्स ऑफ वेरियस टाइप्स एंड लैंड एक्सेट्रा. ओके, आय थिंक तुम्हाला डेफिनेशन कळली असेल किंवा व्हॅल्युएशन म्हणजे काय. कुठलीही बिल्डिंग असेल, फॅक्टरी असेल, अदर इंजीनियरिंग स्ट्रक्चर्स असेल, त्याची आपल्याला काय प्रॉपर व्हॅल्यू डिटरमाइन करण्यासाठी आपण जे प्रोसेस टेक्निक अवलंबतो त्याला काय म्हणायचं? व्हॅल्युएशन म्हणायचं. By valuation, the present value of the property is defined. Valuation आपण काय करतो की प्रेझेंट व्हॅल्यू, प्रॉपर्टीची प्रेझेंट व्हॅल्यू काय आहे हे आपण डिसाइड करतो. आपण फॉर एक्झाम्पल मध्ये आपल्या घराचं किंवा कुठल्याही गोष्टीचं किंवा आपण ज्या ठिकाणी राहतो त्या घराचं प्रेझेंट व्हॅल्यू काय आहे, प्रेझेंट मार्केट रेट काय आहे, काय व्हॅल्युएशन आहे, त्यानुसार काढण्यासाठी आपण काय करतो? व्हॅल्युएशन करतो. The present value of property may be decided by its selling price. कौन डिसाइड, कशी डिसाइड करते? मे बी डिसाइडेड बाय इट्स सेलिंग प्राइस और इनकम और रेंट इट मे फेच. ओके, द प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ प्रॉपर्टी मे बी डिसाइडेड बाय इट्स सेलिंग प्राइस. सेलिंग प्राइस काय और इनकम. समजा याच्यामध्ये असं होऊ शकतं की कमर्शियल बिल्डिंग आहे तुमची किंवा रेसिडेन्शियल बिल्डिंग आहे. तर कमर्शियल बिल्डिंग मध्ये काय इन्कम तुम्हाला होतं त्याच्यानुसार, म्हणजे एखादा समजा एका चौकामध्ये समजा एखादी बिल्डिंग आहे किंवा ते तुमची जर प्रॉपर्टी असेल किंवा सेलिंग प्राइस किंवा चौकामध्ये असेल तर त्या ठिकाणी कमर्शियल प्राइस, कमर्शियल बिल्डिंग असते त्या ठिकाणी. तर कमर्शियल बिल्डिंगची प्राइस अकॉर्डिंग टू रेसिडेन्शियल बिल्डिंग ती जास्तच असते. काय? द प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ प्रॉपर्टी मे बी डिसाइडेड बाय इट्स सेलिंग प्राइस और इनकम और रेंट इट मे फेच. ओके, the value of property depends on its structure, life, maintenance, location, bank interest, etc. बघा, एखाद्या प्रॉपर्टीचं व्हॅल्यू कशावर डिपेंड आहे? एखाद्या प्रॉपर्टीचं व्हॅल्यू डिपेंड्स ऑन स्ट्रक्चर. तुमचं स्ट्रक्चर कसलं आहे? लोड बेरिंग आहे, फ्रेम स्ट्रक्चर आहे, कधीचं आहे, लाईफ किंवा तुमचं लाईफ काय असणार, काय आहे बिल्डिंगचा, मेंटेनन्स काय लागतं, लोकेशन काय आहे, बँक इंटरेस्ट काय आहे, त्याच्यानुसार तुम्ही काय करतो? व्हॅल्यू ऑफ प्रॉपर्टी डिपेंड करते. ओके, cost. What is cost? Means original cost of construction of purchase. Okay, तर कॉस्ट आपण कसं डिसाइड करू शकतो की बाबा मीन्स ओरिजिनल कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन ऑफ परचेस. ओके, कॉस्ट हा छोटे छोटे लक्षात ठेवायचं किंवा काय. आता बघा, आता व्हॅल्युएशन करायचं त्याचं पर्पज काय आहे माझ्या लक्षात असायला पाहिजे किंवा मला हे टॉपिक शिकायचं त्याचा पर्पज काय असणार आहे. त्यासाठी मी काय करणार, पर्पज ऑफ व्हॅल्यूज काय आहे. तर परचेस फॉर इन्व्हेस्टमेंट और फॉर ऑक्युपेशन. काय तर मला व्हॅल्युएशन करायची गरज काय. समजा मला एखादी प्रॉपर्टी विकत घ्यायची आहे किंवा मला एखादं घर बांधायचं तर त्या ठिकाणी तर आपण काय करतो? परचेसेस फॉर इन्व्हेस्टमेंट और फॉर ऑक्युपेशन. ऑक्युपेशनसाठी मला ते एखादी जमीन घ्यायची आहे तर त्या ठिकाणी आपण काय करतो? त्या जमिनीचं व्हॅल्युएशन करतो किंवा परचेस करतो. त्यानुसार तुम्हाला गरज भासते. बाईंग और सेलिंग प्रॉपर्टी. Buying or selling property काय? When it is required to buy or to sell a property, its valuation is required. बघा, माझ्याकडे एखादी प्रॉपर्टी आहे किंवा माझ्याकडे काही लँड आहे तर किंवा माझ्याकडे एखादं घर आहे एक्स्ट्रा तर ते घर मला जर विकायचं असेल किंवा त्यासाठी काय बाईंग और सेलिंग प्रॉपर्टी when it is required to buy or to sell a property, its valuation is required.
बायिंग सेल करण्यासाठी आपण काय करतो, व्हॅल्युएशनची गरज आहे म्हणतो. टॅक्सेशन, आता बघा आपल्या घराचा टॅक्स येतो आपल्याला, ओके, तो टॅक्स भरण्यासाठी पण प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन केलं जातं. बाबा तुमची प्रॉपर्टी किती मोठी आहे, किती लाखाची प्रॉपर्टी, तुम्ही कमर्शियल बिल्डिंग आहे, रेसिडेन्शियल बिल्डिंग आहे, त्यानुसार तुम्हाला टॅक्सेस लावले जातात. टू असेस द टॅक्स ऑफ प्रॉपर्टी इट्स व्हॅल्युएशन इज रिक्वायर्ड. टॅक्सेस मे बी म्युनिसिपल टॅक्सेस, वेल्थ टॅक्सेस, बघा टॅक्सेस कुठले पण असू शकतात, म्युनिसिपल टॅक्स असू शकतं, वेल्थ टॅक्स असू शकतं, प्रॉपर्टी टॅक्स असू शकतं, अँड ऑल टॅक्सेस आर फिक्स्ड ऑन द व्हॅल्युएशन ऑफ द प्रॉपर्टी. ओके, टॅक्सेस वगैरे कशावरती डिपेंड असतात की त्या प्रॉपर्टीच्या व्हॅल्युएशन नुसार तुम्हाला टॅक्सेस फिक्स केले जातात. काय करायचं बाबा, पर्चेस ऑफ व्हॅल्युएशन, पर्पज ऑफ व्हॅल्युएशन काय, परचेस फॉर इन्व्हेस्टमेंट ऑर फॉर ऑक्युपेशन. मला इन्व्हेस्टमेंट म्हणून एखादी प्रॉपर्टी घ्यायची असेल तर त्या ठिकाणी व्हॅल्युएशनची गरज आहे. मला प्रॉपर्टी सेल करायची असेल, बाय करायची असेल, त्या ठिकाणी मला प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन करावं लागणार आहे. टॅक्सेशन, आता मला एखादी बिल्डिंग आहे, त्या बिल्डिंगचं मला टॅक्स भरायचा असेल किंवा वेल्थ टॅक्स असेल, म्युनिसिपल टॅक्स असेल, प्रॉपर्टी टॅक्स असेल, ते भरायचे असेल, त्या ठिकाणी मला काय, त्या ठिकाणी मला व्हॅल्युएशनची गरज असते. रेंट फिक्सेशन काय असतं बघा, एखादं रेंट फिक्स करायचं मला, आपण म्हणतो बा आपल्या घराचं अग्रीमेंट करून देते किंवा आपल्या घराच्या ठिकाणी एखाद्या ठिकाणी जर आपल्या ठिकाणी भाडेकरू आला असेल किंवा रेंट आपल्याला प्रॉपर्टी द्यायची असेल, त्या ठिकाणी आपल्याला रेंट फिक्स करायचं असतं. इन ऑर्डर टू डिटरमाइन द रेंट ऑफ अ प्रॉपर्टी व्हॅल्युएशन इज रिक्वायर्ड. In order to determine the rent of property, valuation is required. Rent is usually fixed on certain percentage of valuation. That is 6 to 10% of the valuation. Okay, 6 to 10% of the valuation. Valuation च्या किती असतं रेंट फिक्सेशन, 6 to 10% असतं. एखाद्या प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन इम्पॉर्टंट आहे, किती पर्सेंट असू शकतं बाबा, 6 to 10% of the valuation. ओके, 6 to 10% of the valuation. आता लक्षात येतं की तुम्हाला, ठीक आहे. काय काय बघितलं आपण, काय काय पाहिलं आपण पिछे, तर काय काय पाहिलं आपण, प्रॉपर्टी, बायिंग और सेलिंग प्रॉपर्टी, टॅक्सेशन, रेंट फिक्सेशन. ओके, हे सगळे 6 to 10% तुमचं रेंट फिक्स केलं जातं नियर अबाउट त्याच्या व्हॅल्युएशनच्या. आता बघा नेक्स्ट डेफिनेशन काय, सिक्युरिटी ऑफ लोन्स और मॉर्गेज. सिक्युरिटी ऑफ लोन्स काय असतं किंवा मॉर्गेज काय, कंपल्सरी ॲक्विजिशन काय असतं, बिटरमेंट चार्जेस. हो का, त्याच्यावरती क्वेश्चन आपल्याला तुम्हाला एक्झाममध्ये विचारलं, बिटरमेंट चार्जेस काय असतात, पार्टिशन्स काय असतात, असेसमेंट ऑफ इन्कम और स्टॅम्प फीज काय असते. ओके, सिक्युरिटी ऑफ लोन्स और मॉर्गेज. बघा मला व्हॅल्युएशन करायचं असेल तर त्या ठिकाणी व्हॅल्युएशनची पर्पज काय, काय करायचं असेल, काय गरज आहे त्या व्हॅल्युएशनची. आपण 4 पॉइंट्स पाहिलेले होते. ओके, बायिंग सेलिंग आहे, रेंट फिक्सेशन आहे, ओके, परचेस असेल करायचं असेल त्या ठिकाणी आपण ते पाहिलेले होते. आता सिक्युरिटी ऑफ लोन्स और मॉर्गेज, when the loans are taken against the security of the property, its valuation is required. समजा मला एखाद्या प्रॉपर्टीचं मॉर्गेज करायचं असेल, सिक्युरिटी लोन्स, when the loans are taken against the security of the property, its valuation is required. ज्या वेळेस मला लोन घ्यायचं असेल अगेन्स्ट द सिक्युरिटी ऑफ द प्रॉपर्टी, मला माझ्या घरावरती लोन घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी तुमच्या घराचं काय केलं जातं, व्हॅल्युएशन केलं जातं. ओके, नेक्स्ट डेफिनेशन काय म्हणतं बघा, कंपल्सरी ॲक्विजिशन. कंपल्सरी ॲक्विजिशन म्हणजे वेन एव्हर अ प्रॉपर्टी इज अक्वायर्ड बाय लॉ कंपन्सेशन इज पेड टू द ओनर. कंपल्सरी ॲक्विजिशन काय असतं बघा, वेन एव्हर अ प्रॉपर्टी इज अक्वायर्ड बाय लॉ कंपन्सेशन इज पेड टू द ओनर. ओके, टू डिटरमाइन द अमाउंट ऑफ कंपन्सेशन, व्हॅल्युएशन ऑफ प्रॉपर्टी इज रिक्वायर्ड. टू डिटरमाइन द अमाउंट ऑफ कंपन्सेशन, व्हॅल्युएशन ऑफ प्रॉपर्टी इज रिक्वायर्ड. आता बघा कंपल्सरी ॲक्विजिशन म्हणजे बघा आपण म्हणतो किंवा आपलं घर वगैरे असेल, हायवेवरती असेल किंवा आपली शेती वगैरे हायवेवरच्या ठिकाणी जर असेल, आता म्हणजे जी रस्त्यांचं महामार्गांचं जेव्हा रुंदीकरण होतं त्यावेळेस काय होतं, कुणाचे घर, कुणाचे लँड त्या प्रॉपर्टीमध्ये जातात, तर त्या ठिकाणी तुम्हाला कंपन्सेशन दिलं जातं किंवा तुमचं घराची व्हॅल्यू काय असणार आहे, ओके, त्यानुसार तुम्हाला पैसे त्या पद्धतीने दिले जातात. म्हणजे ते कॅल्क्युलेशन केलं जातं की ती प्रॉपर्टी तुम्हाला येणाऱ्या 10 वर्ष, येणाऱ्या 50 वर्षामध्ये किंवा ती प्रॉपर्टी किती तुम्हाला अमाऊंट देऊ शकली असते त्याचं व्हॅल्युएशन केलं जातं आणि त्या पद्धतीने तुम्हाला कंपन्सेशन भेटलं जातं. ओके, गव्हर्नमेंट नुसार. टू डिटरमाइन द अमाउंट ऑफ कंपन्सेशन व्हॅल्युएशन प्रॉपर्टी इज रिक्वायर्ड. त्या ठिकाणी व्हॅल्युएशनची गरज पडते. व्हॅल्युएशन ऑफ द प्रॉपर्टी इज ऑल्सो रिक्वायर्ड फॉर इन्शुरन्स एक्सेट्रा. इन्शुरन्स साठी सुद्धा आपल्याला व्हॅल्युएशन करावं लागतं. प्रॉपर्टीचं काय करावं लागतं, व्हॅल्युएशन तुम्हाला करावं लागतं इन्शुरन्स साठी. काय काय बघितलं का, सिक्युरिटी ऑफ लोन्स ऑफ मॉर्गेजेस,
कंपल्सरी ऍक्विजिशन असेल, ओके. गव्हर्नमेंटला एखादी जमीन पाहिजे असेल किंवा डॅम कन्स्ट्रक्शन करायला असेल, फॉर एक्झाम्पल डॅम मध्ये कोणाची जमीन जातात, कोणाचं घरं पण जातात, त्या ठिकाणी पण ते तुम्हाला कंपल्शन मिळतं, ओके. गव्हर्नमेंट तुम्हाला कंपल्सन देतो. कंपल्सरी ऍक्विजिशन गव्हर्नमेंट ऑक्युपाय करतं ती जागा. व्हॅल्युएशन ऑफ प्रॉपर्टी इज ऑल्सो रिक्वायर्ड फॉर द इन्शुरन्स एक्सेट्रा, ओके. आता सगळ्यात महत्त्वाचं डेफिनेशन काय, बिटरमेंट चार्जेस. बिटरमेंट चार्जेस म्हणजे काय असतं हो? आता बघा, बिटरमेंट चार्जेस तर डेफिनेशन काय दिलं बघा, व्हॅल्यू ऑफ प्रॉपर्टी मे बी इन्क्रीज ॲज अ रिझल्ट ऑफ मेकिंग न्यू रोड्स, डेव्हलपिंग ऑफ लँड अँड बाय प्रोव्हाइडिंग अदर अम्युनिटीज. To fix up the betterment charges of fees, valuation becomes necessary before and after completion of development. Okay. Betterment charges घेतले जातात. Okay. कधी घेतले जातात? Value of property may increase as a result of making new roads. आता समजा betterment charges समजा तुम्हाला तुमच्या गल्लीतून नवीन रोड बनवायचा असेल, लँड डेव्हलप करायचे असेल, ओके. तुम्हाला काही तर दुसऱ्या अम्युनिटीज प्रोव्हाइड करायचं असेल, त्या ठिकाणी तुमची एखादी गल्ली आहे, तुमची एखादी कॉलनी, सोसायटी, त्या ठिकाणी तुम्हाला नवीन रोड, छोटासा रोड डेव्हलप करायचा असेल किंवा काही अम्युनिटीज प्रोव्हाइड करायच्या असतील, त्या ठिकाणी काय केलं जातं, व्हॅल्युएशन केलं जातं तुमच्या त्या कॉलनीचं, तेवढ्या जागेचं, आणि त्या ठिकाणी तुमचं काय होतं, तुमचं एक चार्जेस तुमच्याकडून पे केले जातात. टू फिक्स अप द बिटरमेंट चार्जेस म्हणतात. टू फिक्स द बिटरमेंट चार्जेस ऑफ फीज, व्हॅल्युएशन बिकम नेसेसरी बिफोर अँड आफ्टर कम्प्लिशन ऑफ डेव्हलपमेंट, ओके. आता बघा, ते चार्जेस केले जातात किंवा तुमची जी बिटरमेंट चार्जेस भरायचे काय असतात बघा, तुमची एखादी कॉलनी आहे, त्या कॉलनीमध्ये तुम्हाला गार्डन असायला पाहिजे, काही अम्युनिटीज असायला पाहिजे, वेगवेगळ्या ठिकाणी तुमची एक पाण्याची व्यवस्था असायला पाहिजे, अशा पद्धतीनं, किंवा बसण्यासाठी जागा वगैरे काही अम्युनिटीज तुम्हाला प्रोव्हाइड करायच्या असतात, तर त्या ठिकाणी तुमच्याकडून काही चार्जेस घेतले जातात. मग त्यानुसार तुम्हाला डेव्हलपमेंटनुसार, ओके ओके, व्हॅल्युएशन बिकम्स नेसेसरी बिफोर अँड आफ्टर कम्प्लिशन ऑफ डेव्हलपमेंट, ओके. तर त्या ठिकाणी बिटरमेंट चार्जेस तुमच्याकडून घेतले जातात, ओके. आता पार्टिशन काय असतं बघा, इन केस ऑफ पार्टिशन ऑफ प्रॉपर्टी, मार्केट व्हॅल्यू ऑफ द सेम इज डिटरमाइंड टू डिवाइड द शेअर्स ऑन ओनर्स, ओके. आता पार्टिशन बघा, म्हणजे तुम्हाला जर प्रॉपर्टीचं डिव्हिजन करायचं असेल किंवा प्रॉपर्टीचं वाटण्या वगैरे म्हणता आपण मराठीमध्ये, किंवा तुम्हाला पार्टिशन करायचं असेल, तर त्या ठिकाणी तुम्हाला प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन करतात. In case of partition of property, market value of the same is determined to divide the shares on the owners. Okay. These are partitions. Shares काय दिले जातात किंवा ओनरला काय शेअर्स आले पाहिजे, त्या ठिकाणी पण तुम्हाला व्हॅल्युएशन करावं लागतं. नेक्स्ट डेफिनेशन नंबर 10 काय म्हणते बघा, असेसमेंट ऑफ इन्कम और स्टॅम्प फीस. असेसमेंट ऑफ इन्कम और स्टॅम्प फीस काय असतं बघा, इन्कम टॅक्स ऑथॉरिटी नीड टू डिटरमाइन द टोटल एक्सपेंडिचर incurred to construct a new property for comparison of the income tax return by the owner. लक्षात येते का? असेसमेंट ऑफ इन्कम और स्टॅम्प फीस. काही तुम्हाला स्टॅम्प ड्युटी लावल्या जातात किंवा तुमचं इन्कम तुमच्या बिल्डिंग मधून किती येणार त्यानुसार तुम्हाला व्हॅल्युएशन नुसार तुम्हाला ते इन्कम टॅक्स लावलं जातं किंवा स्टॅम्प ड्युटी करावी लागते तुम्हाला. कसं, इन्कम टॅक्स ऑथॉरिटी नीड टू डिटरमाइन द टोटल एक्सपेंडिचर इन्क्युअर्ड टू कन्स्ट्रक्ट a new property for comparison of the income tax return by the owner to verify stamp fees provided during purchase of a property. Okay. काय म्हणते, असेसमेंट ऑफ इन्कम और स्टॅम्प फीस. व्हॅल्युएशन करायची गरज काय, तर तुम्हाला काय, तुमचं इन्कम असेसमेंट केलं जातं आणि स्टॅम्प फीस असेसमेंट करण्यासाठी तुम्हाला व्हॅल्युएशनची गरज आहे. ते कशी केली जाते बघा, इन्कम टॅक्स ऑथॉरिटी नीड टू डिटरमाइन द टोटल एक्सपेंडिचर. बघा, इन्कम टॅक्स ऑथॉरिटी नीड टू डिटरमाइन टोटल एक्सपेंडिचर त्यांना डिटरमाइन करायचं असतं, इन्क्लूड टू कन्स्ट्रक्ट अ न्यू प्रॉपर्टी, त्यांना टू कन्स्ट्रक्ट न्यू प्रॉपर्टी फॉर कंपॅरिझन ऑफ द इन्कम टॅक्स रिटर्न बाय द ओनर. ओके. टू व्हेरीफाय स्टॅम्प फीज प्रोव्हाइडेड ड्युरिंग परचेस ऑफ अ प्रॉपर्टी. त्यासाठी तुम्हाला काय करायचं असतं, त्या ठिकाणी व्हॅल्युएशन करायला लागतं. गिफ्ट टॅक्स असतो, गिफ्ट टॅक्स पण असतो बघा, स्पेक्युलेशन टॅक्स असतात. गिफ्ट टॅक्स साठी पण तुम्हाला व्हॅल्युएशन करायचं असतं. स्पेक्युलेशन साठी असेसिंग कॅपिटल गेन्स टॅक्स, कॅपिटल गेन्स टॅक्स, त्यासाठी तुम्हाला काय करायचं, व्हॅल्युएशन करायला. आता नेक्स्ट, आता व्हॅल्युएशन आपण काय डेफिनेशन पाहूया, टर्म्स पाहूया. त्यामध्ये बघा, व्हॅल्युएशन काय असतं, डेप्रिसिएशन काय असतं, व्हॅल्युएशन ऑफ रिअल प्रॉपर्टीज, व्हॅल्युएशन ऑफ लँडेड प्रॉपर्टीज. ओके. व्हॅल्युएशन म्हणजे काय, एक्सप्लेनेशन ऑफ टर्म्स, टाइप ऑफ व्हॅल्यूज, सिंकिंग फंड, इयर्स परचेस.
ओके. व्हॅल्युएशन काय कशासाठी केलं जातं? एक्सप्लेनेशन ऑफ टर्म्स, टाइप्स ऑफ व्हॅल्यूज, सिंकिंग फंड, इयर परचेस. डेप्रिसिएशन काय असतं? स्ट्रेट लाईन मेथड, कॉन्स्टंट पर्सेंटेज मेथड, एसएफ मेथड, ऑब्स्टल्स मेथड. ओके. व्हॅल्युएशन ऑफ रिअल प्रॉपर्टीज काय? रेंटल मेथड आहे, प्रॉफिट बेस्ड मेथड आहे, डेप्रिसिएशन मेथड. ओके. त्या ठिकाणी बघा व्हॅल्युएशन, डेप्रिसिएशन, व्हॅल्युएशन ऑफ रिअल प्रॉपर्टीज, व्हॅल्युएशन ऑफ लँडेड प्रॉपर्टीज. व्हॅल्युएशन मध्ये बघा एक्सप्लेनेशन ऑफ टर्म्स, काय काय टर्म्स एक्सप्लेनेशन आहे, टाइप्स ऑफ व्हॅल्यूज, सिंकिंग फंड्स वगैरे आहे, इयर परचेस वगैरे आहे. डेप्रिसिएशन मध्ये काय काय बघायचं आपल्याला? स्ट्रेट लाईन मेथड आहे, कॉन्स्टंट पर्सेंटेज मेथड आहे, एसएफ मेथड आहे, ऑब्स्टन्स वगैरे आहे. व्हॅल्युएशन ऑफ रिअल प्रॉपर्टीज काय? रेंटल मेथड आहे, प्रॉफिट बेस्ड मेथड्स आहे, डेप्रिसिएशन मेथड ते बघायचं आपल्याला. म्हणजे काय काय बघायचं याच्यामध्ये ते दिलेले टर्म्स. व्हॅल्युएशन ऑफ लँडेड प्रॉपर्टीज मध्ये काय? बिल्डिंग मेथड आहे, डेव्हलपमेंट मेथड आहे, हायपोथेकेटेड बिल्डिंग स्कीम्स मेथड्स वगैरे वगैरे. रेंट कॅल्क्युलेशन, लीज अँड लीज होल्ड प्रॉपर्टी काय आहे हे पण आपल्याला नंतर बघायचं आहे. ठीक आहे. तर हे आपण पाहिलं, टर्म्स पाहिलेले आपण त्या ठिकाणी. टर्म्स काय स्टार्टिंग से चलो ठीक आहे. तो अभी कुछ काही डेफिनेशन आपण पाहतोय. कॉस्ट आहे, प्राइस आहे आणि व्हॅल्यूज काय आहे. ओके. आता बघा कॉस्ट काय? इट इज द ओरिजिनल कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन विच कम्स बाय ॲडिंग अ डे टू डे एक्सपेंडिचर फ्रॉम द डे ऑफ प्लॅनिंग टिल कन्स्ट्रक्शन इज कम्प्लिटेड. एखाद्या गोष्टीचं कॉस्ट कसं काढली जाते बघा. इट इज द ओरिजिनल कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन विच कम्स बाय ॲडिंग डे टू डे एक्सपेंडिचर. डे टू डे एक्सपेंडिचर काय किती लागलेलं आहे? फ्रॉम द डे ऑफ प्लॅनिंग टिल कन्स्ट्रक्शन इज कम्प्लिटेड. बघा कॉस्ट एखाद्या गोष्टीचं जर काढायचं असेल की बाबा तुम्ही प्लॉट घेतलेला आहे, प्लॉट पासून तुम्ही कन्स्ट्रक्शन फाउंडेशन पासून पूर्ण कम्प्लीट होईपर्यंत, तुमचं घर रेडी होईपर्यंत, पोझिशन होईपर्यंत जी काही तुम्हाला मनी लागलेला आहे फाउंडेशन कन्स्ट्रक्शन करण्यासाठी, वॉल्स असतील किंवा असतील, तुम्हाला पूर्ण होल कन्स्ट्रक्शन करायचं, घर किंवा बिल्डिंग तुम्हाला कन्स्ट्रक्ट करायचं असेल स्टार्टिंग पासून एंड पर्यंत जो काय लागलेला असेल तो कशामध्ये येतो? कॉस्ट मध्ये येतो. It is the original cost of construction which comes by adding day-to-day expenditure from the day of planning till construction is called as from the day of planning पासून जे construction पर्यंत जी कॉस्ट येते त्याला काय म्हणायचं? कॉस्ट किंवा जे काय तुमच्या अमाऊंट त्याला कॉस्ट म्हणतात. प्राइस काय असते? अमाऊंट वर्कड आउट बाय ऍडिंग कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. अमाऊंट वर्कड आउट बाय ऍडिंग कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. प्रोडक्शन साठी जी कॉस्ट दिलेली असते. अमाऊंट वर्कड आउट बाय ऍडिंग कॉस्ट ऑफ प्रोडक्शन म्हणजे प्रोडक्शनची कास्ट पण त्याच्यामध्ये ऍड केली जाते. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट, रिवॉर्ड टू प्रोड्युसर फॉर हिज लेबर अँड रिस्क. रिवॉर्ड पण दिलं जातं त्याच्यामध्ये. रिवॉर्ड टू द प्रोड्युसर फॉर हिज लेबर अँड रिस्क. ओके. कॉस्ट मध्ये काय असतं? डे वन पासून प्लॅनिंग पासून जे कन्स्ट्रक्शन कम्प्लीट होईपर्यंत जी कॉस्ट अमाऊंट असते त्याला कॉस्ट म्हणतात. आणि अमाऊंट वर्कड आउट बाय ऍडिंग याच्यामध्ये प्राइस मध्ये काय काय येतं बघा. अमाऊंट वर्कड आउट बाय ऍडिंग कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. प्रोडक्शनची जी कॉस्ट आहे प्लस इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट, रिवॉर्ड टू द प्रोड्युसर फॉर हिज लेबर अँड रिस्क. ते प्राइस मध्ये येतं. प्राइस मध्ये म्हणजे तुम्हाला रिवॉर्ड्स पण येतात आणि ऍडिंग कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, इंटरेस्ट पण त्याच्यामध्ये येतो. तो असतो प्राइस. व्हॅल्यू काय असतं? इट मीन्स वर्थ ऑर युटिलिटी. ओके. व्हॅल्यूज काय असते? इट मीन्स वर्थ ऑर युटिलिटी. इट व्हॅरीज टाइम टू टाइम. व्हॅल्यूज काय? व्हॅरीज फ्रॉम टाइम टू टाइम. इट ऑल्सो डिपेंड्स ऑन इट्स सप्लाय अँड डिमांड. And cost of property values depends on its utility, scarcity and events. Okay. आता व्हॅल्यूज मध्ये इम्पॉर्टंट काय? इट ऑल्सो डिपेंड्स ऑन इट्स सप्लाय अँड डिमांड. व्हॅल्युएशन एखाद्या सप्लाय अँड डिमांड वरती पण डिपेंड करतं व्हॅल्यू. कॉस्ट ऑफ प्रॉपर्टी व्हॅल्यू डिपेंड्स ऑन इट्स युटिलिटी, स्कॅर्सिटी अँड इव्हेंट्स. त्याच्यावरती डिपेंड करते. काही टर्म्स होत्या जे तुम्हाला थोडंसं बहुत माहिती आहे असं म्हणून सांगितलेलं आहे. ओके. आता आपण पाहिलं व्हॅल्युएशन. व्हॉट इज व्हॅल्युएशन? व्हॅल्युएशनचे काय डेफिनेशन काय आहे, कशा पद्धतीनं काय डेफिनेशन आपण पाहिलेले आहेत, कशी त्याची गरज काय, व्हॅल्युएशन म्हणजे काय हे आपण एकंदरीत पाहिलेलं आहे. ठीक आहे. काय करतं व्हॅल्युएशन, व्हॉट इज व्हॅल्युएशन वगैरे आपण पाहिलेलं आहे. ओके. याच्यामध्ये काय असतं? कॉस्ट व्हॅल्युएशन काय असतं? बिल्डिंगची एखाद्या घराचं किंवा एखादं तुमचे रेसिडेन्शियल बिल्डिंग असेल, काही असेल, स्ट्रक्चर असेल कुठले, त्याची आपण काय करतो? लँड असेल त्याचं व्हॅल्युएशन करतो. त्याला व्हॅल्युएशन केल्याशिवाय पर्याय नसतो. ओके. म्हणजे काय करतोय? फेअर अमाऊंट जी काढलेली असते त्याला काय म्हणतो आपण? व्हॅल्युएशन. बिल्डिंगची वगैरे. कॉस्ट मीन्स ओरिजिनल कॉस्ट अँड कन्स्ट्रक्शन ऑफ द परचेस. ओके.
हे व्हॅल्युएशनचे डेफिनेशन वगैरे पाहिलेले आपण. त्यानंतर आपण पाहिलेलं पर्चेस ऑफ इन्व्हेस्टमेंट ऑर अक्युमेशन पाहिलेलं आहे, किंवा पर्पज ऑफ व्हॅल्युएशन पाहिलं. त्याच्यामध्ये पर्चेस आणि इन्व्हेस्टमेंट पाहिलं, बाईंग अँड सेलिंग प्रॉपर्टीसाठी पण तुम्ही व्हॅल्युएशन करता, टॅक्स सिस्टमसाठी व्हॅल्युएशन करता, रेंट फिक्सेशनसाठी करता व्हॅल्युएशनचं पर्पज. त्याच्यानंतर सिक्युरिटी ऑफ लोन्स ऑर मॉर्गेज साठी पण व्हॅल्युएशन केलं जातं. कंपल्सरी ॲक्विजिशन जो तुम्हाला लँड ॲक्विजिशन म्हणतात, किंवा तुम्हाला गव्हर्नमेंट तुमची लँड घेते त्या ठिकाणी कंपल्शन देतं, ती कंपल्सरी ॲक्विजिशनसाठी पण व्हॅल्युएशन करता तुम्ही. बिटरमेंट चार्जेससाठी पण तुम्हाला व्हॅल्युएशन करायचं असते, किंवा बिटरमेंट चार्जेस काय पिरियडवर तुम्हाला भरायचे आहेत त्यासाठी पण तुम्हाला हे बघा अम्युनिटीजसाठी एका लाईनमध्ये जर लक्षात ठेवायचं असेल, बिटरमेंट चार्जेस तुम्हाला अम्युनिटीज प्रोव्हाइड करायचे असेल तुमच्या कॉलनीमध्ये वगैरे, त्यासाठी तुम्हाला जी अमाऊंट भरायची असते त्याला म्हणतो बिटरमेंट चार्जेस. आणि पार्टिशन करायचं असेल तुम्हाला त्या ठिकाणी पण तुमचं पार्टिशनच्या वेळेस पण तुम्हाला त्या जमिनीचं प्रॉपर्टीचं पार्टिशन किंवा डिवाइड करून द्यायची असेल प्रॉपर्टी तुम्हाला त्या ठिकाणी तर व्हॅल्युएशनची गरज आहे. असेसमेंट ऑफ इन्कम ऑर स्टॅम्प फीस, तुमचं इन्कम काय आहे त्या प्रॉपर्टीमधून ते स्टॅम्प फीस असेसमेंट करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी व्हॅल्युएशनची गरज पडते. पण अजून काय गिफ्ट चार्जेससाठी पण तुम्हाला गिफ्ट टॅक्स काय असतो, स्पेक्युलेशन साठी पण तुम्हाला व्हॅल्युएशन करायचं असतं. असेसमेंट कॅपिटल गेन्स टॅक्स आणि कॅपिटल गेन टॅक्स यासाठी पण हे टॅक्स वगैरे भरण्यासाठी तुम्हाला व्हॅल्युएशनची गरज भासते. ओके, त्याच्यानंतर आपण पाहिलेलं आहे व्हॅल्युएशन काय म्हणजे याचं प्रोसेस कुठल्या एक्सपेन्शन टर्म्स काय काय आहेत. टर्म्स आहेत व्हॅल्युएशन, सिंकिंग फंड आहे, परचेस वगैरे आहे. डिप्रिसिएशन मध्ये काय काय मेथड आहे, स्ट्रेट लाईन मेथड आहे, कॉन्स्टंट परचेस मेथड आहे, एसएफ मेथड आहे, ऑब्स्टन्स वगैरे हे एक आपल्याला त्यानंतर पाहायचं आहे. व्हॅल्युएशन रिअल प्रॉपर्टीज काय आहे, रेंटल मेथड्स काय आहेत, प्रॉफिट बेस्ड मेथड काय, डिप्रिसिएशन मेथड्स काय आहेत, व्हॅल्युएशन ऑफ लँड प्रॉपर्टीज कसं करतात, बिल्डिंग मेथड काय हे आपण पाहायचं आपल्याला. रेंट कॅल्क्युलेशन कसं करायचं, लीज अँड लीज होल्ड प्रॉपर्टी हे सगळं आपल्याला या ठिकाणी नंतर पाहायचं आहे. त्याच्यानंतर कॉस्ट काय, प्राइस काय, व्हॅल्यूज काय, कॉस्ट ऑफ व्हॅल्यूज मध्ये डिफरन्स आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. तर कॉस्ट म्हणजे काय, ओरिजिनल कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन विच कम्स, याच्या कॉस्टमध्ये काय तेव्हा तुमचं प्लॅनिंग पासून ते कन्स्ट्रक्शन येईपर्यंत तुमचे जे अमाऊंट लागते त्याला कॉस्ट म्हणतात. प्राइस मध्ये काय असतं तुम्हाला तुमचे जे चार्जेस इन्क्लूड केले जातात, इंटरेस्ट पण त्याच्यामध्ये इन्क्लूड केला जातो, रिवॉर्ड्स पण इन्क्लूड केले जातात. प्राइस मध्ये, व्हॅल्यू मध्ये काय असतं वर्थ युटिलिटीसाठी व्हॅल्यू जी असते मीन्स वर्थ ऑफ युटिलिटीसाठी असते. कॉस्ट ऑफ प्रॉपर्टी व्हॅल्यू डिपेंड्स ऑन इट्स युटिलिटी, स्कॅरसिटी अँड इव्हेंटसाठी आपण पाहिलेलं आहे. नेक्स्ट ओके, हे आपण एकंदरीत पाहिलेलं आहे. व्हॅल्युएशन सुरुवात करताना टर्म्स कंडिशन्स वगैरे काय आहे याच्यानंतर आपण डिटेलमध्ये अजून जाणार नाहीत आपण. ओके, व्हॅल्युएशन एकंदरीत पाहिलं आपण. त्याच्यानंतरचे जे काही प्रोसेस वगैरे त्याच्यामध्ये डिटेल सिलेबस आपण डिस्कस करणार आहोत. एक स्टार्ट तुमची होते म्हणून या पद्धतीने या ठिकाणी घेतलेला आहे. थँक्यू फॉर लिसनिंग. ओके.